इथं आहे ना बाजार वगैरे आणला होता शनिवारी. तर भाजीपाला मग म्हणलं व्यवस्थित ठेवून द्यावा. आणि आठवड्याचा एकटीच आणत असतो आम्ही भाजीपाला. तर वाटाणे संपत आलेत म्हणून वाटाणे पण घेऊन आले होते. आणि कोथिंबीर इतके छान होते ना. आणि 10-10 रुपयाला एक कोथिंबीर होते. मग 3 कोथिंबीर आणले होते आणि तांदळाची भाजी पण आणली होती. असा भाजीपाला आणला होता तर ठेवून दिला व्यवस्थित. मग नंतर मुलांना डब्बा वगैरे बनवून दिला. मग मुलं शाळेत गेले. मग नंतर म्हणलं थोडासा नाश्ता करून घ्यावा. आणि नाश्ता करून घेतला. पोहे बनवले होते. आणि मग नंतर ना म्हणलं ड्रम वगैरे धुवून घ्यावं. पाणी नव्हतं एक दिवस. आणि पाणी असते कंटिन्यू, पण थोडंसं ड्रममध्ये भरून ठेवत असते मी. तर मग ते चांगलं 1 महिना झालं होतं ड्रममधलं पाणीच नव्हतं खाली केलं. तर ते पाणी संपलं होतं पूर्ण. तर म्हणलं आता ड्रम स्वच्छ धुवून घ्यावा. त्याच्या खालची जागा बी स्वच्छ केली. आणि नंतर मग ड्रममध्ये थोडंसं पाणी भरून घेतलं की नसल्यावर लागतं. आणि नंतर मग हे पण बनवायचं होतं. मग मुलाला शाळेत आणायला जायचं होतं. पाणी भरलं थोडंसं आणि शाळेत आणायला गेले मग त्याला मी. आणि त्यांची शाळेतून घेऊन आले. आणि नंतर त्यांची बी होळी केली होती शाळेमध्ये सेलिब्रेट. आणि मग घरी आल्याच्यानंतर खूप ऊन पडतं आहे म्हणून मला म्हणलं की वॉटरमेलनचा ज्यूस बनवून देत नाही. तर मग मी त्याला थोडासा ज्यूस बनवून दिला. आणि असा घरीच बनवल्याच्यानंतर खूप छान लागतो. मग त्याला बनवून दिला. त्याच्यात काहीच टाकलं नव्हतं मी. आणि फक्त हेच होतं, वॉटरमेलनचा ज्यूस होता. साखर वगैरे काहीच टाकली नव्हती. आणि एकदम छान लागला. आणि नंतर मग मला स्वयंपाक पण बनवायचा होता होळीचा. आणि स्वयंपाक बनवायला घेतला. डाळ वगैरे शिजायला टाकली. डाळ वगैरे शिजली. पुरण वगैरे करून घेतलं. आणि नंतर भजे करून घेतले. भजे पण थोडेच केले. आणि भजे कांद्याची भजी कुणी खात नाही म्हणून फक्त बटाट्याचे भजे केले होते मी. असे उभे उभे कापून त्याला तसे भजे केले होते. तर मग आमटी पण केली होती. आणि खूप दिवसांनी पोळ्या करते मी. तर मग ना उशीर झाला होता ह्याला होळीला पूजा करण्यासाठी. तर मग आधी मी निवद बनवून घेतले. 4 असे निवद बनवून घेतले. आणि म्हणलं पोळ्यानंतर बनवता येईल. आणि आधी तर मग निवद वगैरे बनवून घेतले. आणि हर्षला काय पाहिजे होतं काय ना मध्ये मध्येच येत होतं सारखं. आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचे दुःख सगळे होळीमध्ये जळून राख होऊ द्या. आणि सुख डोंगरा एवढे येऊ दे. आणि मग पूजा करायला गेले. छानपैकी अशी पूजा केली. एवढी असे हे झालं होतं ना, लांबूनच अशी खूप हाळ बसत होते. मग आम्ही तिघं पण गेलो होतो पूजा करायला. ते तर बाहेर गेले होते. छानपैकी अशी पूजा वगैरे केली. फोटो वगैरे काढले. आणि मग घरी आलो.